नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. खूप साऱ्या पालकांच्या मला नेहमी बाळाच्या वजनाबद्दलच्या कमेंट्स येतात की आमचं बाळ एवढ्या महिन्याचं आहे, एवढं वजन आहे, हे बरोबर आहे का? तर तुमच्या या सगळ्या शंका दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत की एका निरोगी बाळाचं वयानुसार किती वजन असायला हवं, तुम्हाला हे वजन कधी चेक करायचं आहे आणि कोणत्या केसमध्ये तुम्हाला काळजी करण्यासारखं कारण असतं आणि कधी डॉक्टरांची मदत तुम्हाला घ्यायची आहे. सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. बऱ्याचदा पालकांचा हा एक समज असतो की जे बाळ गुटगुटीत असतं, गुबगुबीत असतं, वजनाने छान असतं तर ते बाळ हेल्दी असतं. तर असं बिलकुल नाही. लक्षात घ्या, बाळाच्या आरोग्याचा वजन हा एक घटक आहे, परंतु तो एकमेव घटक नाही. बाळाच्या आरोग्याचं मोजमाप करण्यासाठी तुम्हाला वजनाशिवाय खूप सारे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. या संदर्भात सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे. जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आणि वजनाशिवाय कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ह्या गोष्टी जाणून घेऊ शकता. आता आपण पाहूया की बाळाचं वजन हे किती असायला हवं किंवा कोणत्या वयामध्ये बाळाचं वजन हे किती असणं अपेक्षित आहे. नॉर्मली आपण पाहतो की जे निरोगी बाळ आहे त्या बाळाचं जन्माच्या वेळेचे जो वजन असतं हे 2.5 kg पासून ते 4 kg पर्यंत या रेंजमध्ये असतं. जर बाळाचं वजन 2.5 kg म्हणजेच 2.5 किलोपेक्षा कमी असेल तर ते बाळ अंडर वेट कॅटेगरीमध्ये येतं आणि जर बाळाचं वजन हे 4 kg पेक्षा जास्त असेल तर ते बाळ ओव्हर वेट कॅटेगरीमध्ये येतं. जर तुमच्या बाळाचं वजन 2.5 kg पासून 4 kg पर्यंत असेल तर बाळ हे नॉर्मल रेंजमध्ये आहे. असं जे बाळ आहे हे बाळाचं वजन पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये थोडंसं कमी होतं. नॉर्मली 10% हे वजन हे कमी होऊ शकतं. म्हणजे जर तुमच्या बाळाचं वजन हे 3 किलो असेल तर पहिल्या 3 ते 5 दिवसामध्ये बाळाचं वजन 2.7 kgच्या आसपास असू शकतं आणि हे होणं टोटली नॉर्मल आहे. यामध्ये पालकांनी काळजी करण्यासारखं किंवा खूप घाबरण्यासारखं अजिबात कारण नाही. आता हे वजन कमी का येतं? कारण बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा गर्भजलामध्ये असतो, पाण्यामध्ये असतो आणि पाण्यामुळे बाळाचं जे शरीर आहे, बॉडी आहे, ही थोडीशी फुललेली असते आणि अर्थातच बाहेर आल्यानंतर हे पाणी कमी होतं. शिवाय बाळाच्या जन्मानंतर बाळाचा जो काही फिडिंग पॅटर्न आहे, फिडिंग शेड्यूल आहे, हे घेण्यासाठी किंवा हे सेट होण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो. पहिल्या काही दिवसामध्ये बाळ हे थोडं कमी फिडिंग घेत असतो, आईला सुद्धा थोडं कमी दूध येत असतं आणि या कारणामुळे बाळाचं वजन कमी होणं हे टोटली नॉर्मल आहे. आता हे जे वजन आहे हे बाळ पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये परत रिगेन करतो. म्हणजे 10 ते 15 दिवसांनी बाळाच्या बर्थ वेट जेवढं होतं, बाळाच्या जन्माच्या वेळी जेवढं वजन होतं तेवढं वजन असायला हवं. जर आईला दूध येत नसेल, सी सेक्शन डिलिव्हरी असेल किंवा बाळाला प्रॉपर लॅच करता येत नसेल, प्रॉपर हे जे काही फिडिंग आहे हे सेट झालेलं नसेल तर त्यावेळी मॅक्झिमम 1 मंथ लागू शकतो. पण 1 मंथ मध्ये तरी बाळाचं जे जन्माच्या वेळेचं वजन आहे तेवढं वजन असायला हवं. त्यानंतर पहिल्या 6 महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत बाळ हा आईचं दूध पितो आहे किंवा फॉर्म्युला मिल्क पितो आहे तोपर्यंत बाळाचं वजन हे प्रत्येक दिवशी 20 ते 30 ग्रॅमनी वाढत असतं. म्हणजे प्रत्येक दिवशी बाळाचं वजन हे काही ना काही ग्रॅम मध्ये वाढतं आणि हे नॉर्मली 20 ते 30 ग्रॅमच्या आसपास असतं. वीकली किंवा आठवड्यात म्हणायचं झालं तर 150 ते 200 ग्रॅमच्या आसपास प्रत्येक आठवड्याला बाळाचं वजन वाढतं. म्हणजेच महिन्याला 500 ते 900 ग्रॅमच्या आसपास बाळाचं वजन हे वाढतं आणि हे कधीपर्यंत होतं? जोपर्यंत बाळ हा 6 महिन्याचा होत नाही तोपर्यंत. त्यानंतर 6 ते 12 महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक दिवशी 15 ग्रॅमनी वाढतं. म्हणजे अगोदर 6 महिन्यापर्यंत जे बाळाचं वजन 20 ते 30 ग्रॅमनी वाढत होतं ते ऑलमोस्ट आता अर्ध्यावरती येतं. म्हणजे प्रत्येक दिवशी बाळाचं वजन हे जास्तीत जास्त 15 ग्रॅम पर्यंत वाढतं. पण एक गोष्ट इथे पालकांनी लक्षात घ्यायची आहे, हा जो ग्राफ आहे हा कधीही खाली येता कामा नये किंवा स्टेडी राहता कामा नये. पहिल्या 1 वर्षामध्ये बाळाचं वजन हे वाढतं राहिलं पाहिजे किंवा वाढलं पाहिजे. भले ते कमी जास्त वाढू द्या, परंतु बाळाचं वजन हे वाढत राहिलं पाहिजे. त्यानंतर बाळ जसा 1 वर्ष पूर्ण करतो, 12 महिने पूर्ण करतो, तर त्यानंतर वजनवाढीचा हा ग्राफ आणखी स्लो होत जातो. म्हणजे या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी फक्त 2 ते 3 किलोनी वाढतं. त्यानंतर जसा बाळ 2 वर्ष पूर्ण करतो तर त्यानंतर 6 वर्षापर्यंत बाळाचं जे वजन आहे हे प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 2 किलोने वाढतं आणि जसं बाळ हा 7 ते 12 वर्षाच्या दरम्यान असतो तर त्या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी 1.5 ते 2 किलोनी वाढतं. तर हा एक नॉर्मल ठोकताळा आहे की ज्या
त्यावरून तुम्ही बाळाचं वजन हे कॅल्क्युलेट करू शकता. वजनाचा हा जो फॉर्म्युला आहे हा योग्य प्रकारे लक्षात राहण्यासाठी एक सिंपल गोष्ट मी ते तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा बाळ हा 5 महिन्याचा होतं तर त्यावेळी ऑलमोस्ट बाळाचं जे बर्थ वेट आहे हे डबल व्हायला हवं. 1 इयरचा बाळ होतो तर त्यावेळी हे बर्थ वेट ट्रिपल व्हायला हवं. बाळ जेव्हा 2 वर्ष पूर्ण करतो तर त्यावेळी बाळाचं बर्थ वेट हे 4 टाइम्स व्हायला हवं. 3 इयरच्या बाळाचं बर्थ वेट हे 5 टाइम्स व्हायला हवं. 5 इयर्स बाळाचं बर्थ टाइम हे 6 टाइम्स व्हायला हवं. 7 वर्षाच्या बाळाचं वजन हे 7 टाइम्स व्हायला हवं आणि 10 वर्षाच्या बाळाचं वजन हे 10 टाइम्स व्हायला हवं. म्हणजे बर्थ टाइमला जर तुमच्या बाळाचं वजन 3 किलो असेल तर 10 वर्षाचा होईपर्यंत बाळाचं वजन हे 30 किलो व्हायला हवं. तर या पद्धतीने बाळाची वजन वाढ ही व्हायला हवी. लक्षात घ्या, असं नाही की आपल्याला कधीही वाटलं म्हणून आपण बाळाचं वजन चेक करणार किंवा डेली बाळाचं वजन चेक करणार आणि वजन नाही वाढलं म्हणून टेन्शन घेणार. तर हा पॅटर्न असू शकत नाही. बाळाचं वजन चेक करण्याचा एक प्रॉपर शेड्यूल आहे, त्यानुसारच बाळाचं वजन हे चेक केलं जातं. बाळाच्या बर्थ नंतर ज्या दिवशी बाळाचं बर्थ झालेलं आहे, जन्म झालेला आहे, तर त्या दिवशी लगेचच डॉक्टर बाळाचं वजन चेक करून तुम्हाला सांगतात. त्यानंतर 3 ते 5 दिवसांनी बाळाचं वजन चेक केलं जातं. बाळाचं वजन हे किती प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे ते पाहिलं जातं. त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर बाळाने जे बाळाचं बर्थ वेट आहे हे परत रिगेन केलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी 10 ते 12 दिवसांनी परत बाळाचं वजन हे चेक केलं जातं. आणि त्यानंतर प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा लसीकरणासाठी प्रत्येक महिन्यामध्ये जाल तर त्या वेळी बाळाचं वजन हे चेक केलं जातं. हे होतं फक्त पहिल्या 1 वर्षामध्ये. म्हणजे 1 वर्षामध्ये ऑलमोस्ट खूप जास्त वेळा किंवा रेग्युलरली बाळाचं वजन हे चेक केलं जातं. पण जसं बाळ 1 वर्ष पूर्ण करतो तर त्यानंतर मात्र तुम्हाला प्रत्येक 6 महिन्यांनी बाळाचं वजन हे चेक करायचं आहे. आणि 2 वर्षापेक्षा मोठ्या बाळाचं वजन वर्षातून तुम्ही एकदा जरी चेक केलं तरी सुद्धा हे पुरेसं आहे. लक्षात घ्या, बाळाचं वजन किती असायला हवं याचा फिक्स असा कोणताही आकडा नाही. याची नेहमी रेंज असते. म्हणजे इथपासून ते इथपर्यंत या रेंजमध्ये तुमच्या बाळाचं वजन असायला हवं आणि ही रेंज प्रत्येक बाळानुसार ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे याचा फिक्स असा कोणता पॉईंट नाहीये की एवढंच वजन, एवढं किलो, एवढं ग्रॅम असायला हवं. तर तुम्ही सुद्धा ही रेंज लक्षात घेणं गरजेचं आहे. खूप जास्त कन्फ्युजन होऊ नये यासाठी तुम्ही WHO चे जे काही वेट गेन ग्राफ मिळतात तर ते ग्राफ प्लॉट करू शकता. तर या ग्राफच्या मदतीने तुम्ही तुमच्या बाळाचं वजन हे योग्य आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. हा ग्राफ तुम्हाला गुगलवरती सुद्धा अतिशय इझिली मिळतो. प्रिंट काढून तुम्ही ते सुद्धा तुम्हाला जेव्हा हवं आहे तर त्यानुसार तुम्ही हे अनालिसिस करू शकता. आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे? लक्षात घ्या, जर तुमचं बाळ हे 2 वर्षापेक्षा लहान आहे आणि सलग 3 महिन्यामध्ये बाळाचं वजन 1 ग्रॅमनी सुद्धा वाढलेलं नाही, अजिबातच वाढलेलं नाही, बाळाचं वजन जेवढं आहे तेवढंच 3 महिन्यापर्यंत आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. बाळ 2 वर्षापेक्षा मोठा असेल आणि 6 महिन्यामध्ये बाळाचं वजन बिलकुल वाढलेलं नाही तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही वयाच्या बाळामध्ये जर बाळाचं वजन सडनली 10% कमी झालं असेल, म्हणजे बाळ जर 3 किलोचं आहे आणि बाळाचं वजन अचानकपणे 2.7 kg झालं तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला पटकन जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत तर त्यांची मदत घेणं हे गरजेचं आहे. या 3 ज्या गोष्टी आहेत, या 3 कंडिशन आहेत, या 3 कंडिशन बाळासाठी थोड्याशा क्रिटिकल असू शकतात आणि ज्या डॉक्टरांनी प्रॉपर अनालिसिस करून त्यानुसार तुम्हाला गाईड करणं गरजेचं आहे. तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या वजनवाढीबद्दल. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.